आणि महाराष्ट्रामध्ये सध्या एसआयटीचं पेव फुटलंय की काय असा प्रश्न निर्माण होतोय। कारण महायुती सरकारनं वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एसआयटी तर नेमल्या, पण त्यातून निष्पन्न काय झालं पहा माझ्या रिपोर्टमधून। विविध एसआयटींचं पुढे काय झालं, चौकशी समिती की विरोधकांवर दबाव। राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्यावर महायुती सरकारने अनेक प्रकरणात चौकशा लावल्या। मात्र आता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आलं तरी या चौकशांचं पुढे काय झालं हे समोर आलेलं नाही। काही लोक बिचारे फुकटचे बदनाम होत आहेत। हे जर महाविकास आघाडीच्या काळात झालं असतं, किती एसआयटी लावल्या आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे एसआयटी किती लागल्या, त्या सगळ्या एसआयटींची पुढे काय झालं, त्या एसआयटींचं त्या एसआयटीने क्लीन चिट दिली की नाही दिली, त्याने कोणाला आरोपी ठरवलं की नाही ठरवलं, एकदा सभागृहाच्या पटलावर येऊ देत ना एसआयटीचे रिपोर्ट सगळे। प्रकरण भाजप आमदारांनी मांडलेला नोकर भरती घोटाळा, निष्कर्ष उत्तर नाही। बीएमसी वॉर्ड हद्द एसीबी चौकशी, निष्कर्ष उत्तर नाही। टीईटी परीक्षेतला घोटाळा, निष्कर्ष चौकशी सुरू। भगवती रुग्णालय उपकरण खरेदी, निष्कर्ष चौकशीची मागणी करणार। प्रकरण मुक्ताईनगर गौण खनिज घोटाळा, निष्कर्ष एसआयटी स्थापन। औद्योगिक प्रकल्पांचं स्थलांतर, निष्कर्ष 7 दिवसात श्वेतपत्रिका काढणार। अब्दुल सत्तारांचं जमीन खरेदी प्रकरण, निष्कर्ष उत्तर नाही। सिद्धिविनायक ट्रस्ट घोटाळा, निष्कर्ष उत्तर नाही। एवढ्या प्रकरणात चौकशी प्रलंबित असताना सरकारने 2 दिवसांपूर्वी मनोज जरांगेंच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे। असं आहे की अनेकदा एखाद्या प्रश्नावर सरकार गंभीर आहे, त्याची चौकशी करते हे दाखवण्यासाठी सुद्धा चौकशा जाहीर केल्या जातात। अनेकदा त्या चौकशांचं पुढे काय होतं ते आपल्याला समजत नाही। एक कमिशन ऑफ एन्क्वायरीज ॲक्ट खाली ज्या चौकशा होतात त्याचे किमान अहवाल तरी पुढे येतात। म्हणजे सगळ्यात त्याही चौकशावर कारवाई होते असं नाही, परंतु ते अहवाल तरी पुढे येतात। परंतु अशा ज्या चौकशा असतात त्याचे अहवाल नंतर त्याचं काय झालं ते काही कळू शकत नाही। परंतु अनेकदा तो प्रश्न तात्पुरता का होईना मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे सरकारला त्याचा उपयोग होतो। हिवाळी अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली। मात्र आता याला 3 महिन्यांचा कालावधी उलटला तरी यात कोणतीही प्रगती झालेली नाही। एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार केवळ एकनाथ खडसे यांच्या गौण खनिज प्रकरणाचीच चौकशी सुरू करण्यात आली असून या प्रकरणी मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विभागीय आयुक्त नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं। मात्र त्याचं पुढे काय झालं याची कसलीच माहिती समोर आली नाही। राज्यात सरकार बदलल्यानंतर 8 प्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली। मात्र चौकशी समितीचा वापर केवळ विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी करण्यात येत आहे अशी चर्चा विरोधकात आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या प्रकरणात नेमलेल्या एसआयटीतून खरंच काही साध्य होणार की केवळ राजकारण साधलं जाणार हा प्रश्न आहे। निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।